हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तरी तर सकाळचा 6चा टायमिंग होता, तरी बघू शकता किती अंधार होता बाहेर. तर मी काय बाहेर गेली नाही गेटच्या, कारण की खूप अंधार होता त्यामुळे. तर म्हटलं आधी मी फ्रेश वगैरे होऊन घेते, त्यानंतर मग बाहेरचं झाडझूड वगैरे करून घ्यावं. कारण की ना खूप अंधार होता, 6 वाजले होते तरी पण अंधार खूप होता. त्यासाठी मग मी काय केलं, बाहेर पाणी आलेलं होतं तर मोटर चालू करून दिलेली आहे. आणि इथे मी लगेच घरात आली, फ्रेश वगैरे झाली, ब्रश वगैरे करून घेतला, छान तोंडावर पाणी वगैरे मारून घेतलं. त्यानंतर मग इथे ना पाणी वगैरे पिऊन घेतलं, छान माठातलंच पिते आता. गरम म्हणजे उन्हाळा आहे ना, गरम खूप होतं, त्यामुळे थंड पाणी असं प्यायला बरं वाटतं ब्रश केल्यानंतर. तर एक ग्लास छान पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर आहे ना इथं लगेच हंडा मी खाली करून घेतलेला आहे, हंडा आणि कळशी. तर लगेच ते घासून घेते छान, कारण की पाणी आलेलं होतं तर भरून घ्यावं म्हटलं. स्वयंपाकाला वगैरे नाही का, प्यायला तर वापरत नाही आम्ही कॉर्पोरेशनचं पाणी, ते तर पिण्यासाठी तर विकतचं घेऊन येतो, पण हे स्वयंपाकाला वगैरे कामी येतं त्यासाठी. तर इथे मी छान हे करून घेतलं, हंडा वगैरे घासून घेतला. आणि तुम्ही बघितलं असेल आधी माझ्या व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं हंडा कळशी वगैरे असं, कारण की आधी पाणी येत नव्हतं आम्हाला, आत्ता पाणी यायला लागले कॉर्पोरेशनचं त्यासाठी. तर एवढ्यात काही पियायला घेतलं नाही आम्ही वापरायला, फक्त वापरायला आणि स्वयंपाकाला वगैरे भरून ठेवत असतो. तर आत्ता पाणी पाईपलाईन झाली तर पाणी येत आहे. तर इथं मी हंडा कळशीसुद्धा काढलेलं होतं वरून, तर ते सुद्धा छान घासून वगैरे भरून घेते. तर म्हणजे 2-3 दिवस झाले भरून ठेवते. तर छान हंडा कळशी वगैरे घासून वगैरे भरून घेतलं. त्यानंतर इथं छान हे झालं होतं, अंधार छान हे केला होता, त्याच्यामुळे मग म्हटलं झाडून वगैरे घ्यावं. म्हणजे अंधार हे झाला होता, सकाळ झाली होती, उजेडलं होतं छान. तर त्यासाठी मग म्हटलं झाडून वगैरे घेऊन घ्यावं आता बाहेरचं. आणि उजेड म्हणजे अंधार असतो ना तर बाहेर यावं असं वाटत नाही, उजेडलं की थोडं बरं वाटतं बाहेर यायला, सगळं मोकळं आहे ना त्यासाठी. तर इथं छान झाडून वगैरे घेतल्यानंतर झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि छान अंगणातसुद्धा पाणी मारून घेतलेलं आहे. कारण की सकाळच्या टायमिंगला असं पाणी वगैरे मारलं ना, फ्रेश वातावरण होतं, असं बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर आहे ना मला करायचे होते बटाट्याचे चिप्स. तर मी हे रात्रीच बटाटे खिसून वगैरे ठेवले होते. म्हणजे मी बटाटे आणलेले होते 10 किलो, त्यातले अंदाजे 7-8 किलो घेतले असतील, कारण की अंदाजेच घेतले. आणि ते काय केलं, ते मी रात्रीच शिलून खिसून वगैरे खिसणीने छान 2-3 पाण्याने धुवून, त्रुटी असते ना आपली, ते पाण्यामध्ये टाकून छान ठेवून दिले होते रात्रभर. कारण की सकाळी खिसून वगैरे होत नाही, त्यासाठी ते छान असे रात्रीच खिसून वगैरे ठेवून द्यायचे असतात, दिले होते मस्त पाण्यामध्ये. तर ते काय केले, आता दुसरं जे पाणी काढले होतं मी हंड्या कळशीतलं, त्या पाण्यामध्ये परत एका छान बकेटमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये ते काढून घेतले. कारण की ह्या जो टोप आहे ना तो मोठा आहे, त्याच्यामध्ये शिजवायचे होते मला, त्यासाठी ते छान परत एकदा पाण्याने त्या पाण्यातले काढून या पाण्यामध्ये टाकत आहे. तर ते टाकले की मस्त या टोपात दुसरं पाणी घेऊन स्वच्छ ते उकळवायला ठेवायचं, गरम व्हायला. तर गॅसवर थोडा टाईम लागतो, त्यासाठी मग मी काय केलं, पाणी ठेवलेलं आहे इकडं गरम व्हायला. आणि तोपर्यंत म्हटलं स्वयंपाकाची तयारी करून घ्यावी. आणि माझं पाणीसुद्धा गरम होत होतं अंघोळीसाठी, गिझर चालू केलं होतं मी. तर म्हटलं तोपर्यंत इथं स्वयंपाकाची तयारी करून घेते. तर मी काय केलं, करायचं होतं मला, मटकीची भाजी करायची होती आणि चपाती. तर त्यासाठी इथं मी मटकी शिजवायला टाकली, छान हळद आणि मीठ तेलात फ्राय करून. तर तोपर्यंत म्हटलं माझी अंघोळसुद्धा होईल, गरम होईपर्यंत म्हणजे शिजेपर्यंत मटकी. तर इथं काय केलं, मी शिजवायला टाकलं आणि तोपर्यंत पाणीसुद्धा गरम झालं. मग अंघोळ करून घेतली माझी, फ्रेश वगैरे नाही का, फ्रेश वगैरे झाले. आणि पाणी हे जे उकळायला ठेवलेलं आहे आपण, ते फुल गॅसवर ठेवलं तरी पण एवढं मोठं पाणी आहे, ते उकळण्यासाठी खूप टाईम लागतो. तर ते पाणी उकळेपर्यंत मी म्हणजे अंघोळ वगैरे माझं सर्व आवरून घेतलं, फ्रेश सर्व करून घेतलं. कारण की ते उपवासाचं आहे, तसं तर कसं करणार ना, त्यासाठी म्हटलं पाणी ठेवून द्यावं, तर बाकीचं आवरेपर्यंत पाणी उकळून जाईल, म्हणजे उकळी फुटेल त्याला पाण्याला. तर त्यासाठी तर इथं मी काय केलं, मटकी छान धुवून घेतली आणि हे शिजायला टाकली आहे, म्हणजे तेलात फ्राय करून घेतली छान हळद आणि मीठ टाकून. आणि त्यानंतर शिजवून घेतली. तर शिजेपर्यंत मी तोपर्यंत बारीक गॅसवर ठेवून दिली आणि मस्त आंघोळ वगैरे, पाणी गरम झालं की आंघोळ वगैरे करून घेतलं. त्यानंतर थोडंसं स्किन केअर करून घेतलं, म्हणजे थोडंसं पावडर वगैरे लावून, टिकली मेकअप म्हणजे थोडासा करून घेतला. कसं व्हिडिओसमोर यायचं म्हटलं की थोडंसं ॲक्टिव्ह असलेलंच बरं असतं, त्यासाठी. तर इथे मी छान असं थोडीशी क्रीम आणि पावडर लावून, टिकली वगैरे लावून घेतलं, सिंदूर वगैरे असं, म्हणजे नॉर्मल आपला मेकअप जो असतो ते करून घेतलेला आहे. तर ते सर्व करेपर्यंत पाण्याला नाही का, असं नेमकंच नॉर्मल उकळी फुटत होती,
तरी बघू शकता किती वेळ लागला. तर गॅसवर थोडा टाईमच लागतो असं काही गोष्टी करायच्या असतील तर म्हटलं तोपर्यंत माझं फ्रेश वगैरे सगळं होऊन जाईल. त्यासाठी मग म्हटलं उकळायला ठेवावं. आणि अशी काही कामं करायची असली तर दुसरं मधामधात काम करत राहायचं. कारण की कसं आपण त्याच्यातच गुंतून पडलो तर मग काही होत नाही आणि त्यालासुद्धा उशीर लागतो. त्यासाठी म्हणजे ते कामसुद्धा करायचं आणि हे सुद्धा करत राहायचं. मधामधात बघत राहायचं त्याला की चालू आहे का, म्हणजे पाणी वगैरे उकळलं का वगैरे असं बघत होते मी. तर त्यासाठी तरी ते छान माझं आवरून घेतलं आणि नंतर परत चेक केलं एकदा पाणी छान गरम झालं आहे का कसं. तर त्या तशीच थोडीशी उकळी फुटली होती, तसं काय जास्त नाही. छान असं उकळू द्यायचं पाणी, तेव्हाच टाकायचं आहे चिप्स, तेव्हा म्हणजे छान होतात त्यासाठी. तर इथे थोडंसंच बघू शकता तुम्ही, जास्त काही उकळी फुटली नव्हती. आत्ताशी कुठे त्याला म्हणजे गरम झालं होतं जास्त. तर म्हटलं उकळी फुटेपर्यंत भाजीची तयारी करून घ्यावं. कारण की ते होत नाही तोपर्यंत हे सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावं म्हटलं. कारण की नाही का ते टाकायला खूप टाईम लागतो. त्यासाठी हे स्वयंपाक वगैरे झालं की मग जरा टेन्शन कमी होतं. चिप्सचं कसं एक एक काढून शिजल्यानंतर एक एक काढून नाही का एक एक वाळू घालावा लागतो मोकळा करून. त्यासाठी त्याला टाईम लागतो. तर म्हटलं स्वयंपाक वगैरे करून ठेवलं की टेन्शन राहत नाही. तर डब्बा राहिला, हे राहिलं, ते राहिलं त्यासाठी. आणि गॅसवर गॅस कसा बारीक आहे त्यामुळे त्याच्यावर एवढं मोठं पाणी वगैरे शिजवायला वगैरे थोडा टाईमच लागतो. तर म्हणून म्हटलं आधीच पाणी ठेवून दिलेलं होतं. तर इकडे मी भाजीची तयारी करून घेतली. कांदा टमाटर चिरून घेतलं छान, कोथिंबीर वगैरे आणि लसूणसुद्धा वाटून घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडे पाणीसुद्धा छान उकळी आलेलं होतं. तर मग म्हटलं ते टाकून घ्यावं. आधी चिप्स सर्व टाकून घ्यावे त्याच्यात, म्हणजे ते शिजेपर्यंत भाजी वगैरे फोडणी देता येईल. तर उकळीपर्यंत भाजीची तयारीच करून घेतली होती. तर इथे बघू शकता मी मीठ टाकत आहे. आणि अशा पदार्थांना जे वाळवणीचे पदार्थ असतात ना त्यांना आहे ना मीठ थोडं कमीच, म्हणजे अंदाजेच टाकायचं. तर मी आधी टाकलं, त्यानंतर चाखून बघितलं थोड्या वेळाने आणि नंतर मग कमी वाटलं म्हणून परत टाकलेलं आहे. तुम्ही पुढे बघू शकता. तरी ते मी आधी थोडंच टाकलं. त्यानंतर मग सर्व जे बटाट्याचे चिप्स होते आपले खिसलेले सर्व त्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. व्यवस्थित सोडून घ्यायचे आणि हलक्या हाताने करायचे. मी जरी व्हिडिओमध्ये फास्ट दाखवलेला असेल तरीसुद्धा हलक्या हाताने करायचं आहे सर्व. कारण की ते खूप हे आहे, बारीक पातळ आहेत ना, तर तुटू शकतात. त्यासाठी हलक्या हाताने करायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दिसत आहे फास्ट केलं आहे, कारण की व्हिडिओ फास्ट केलेला आहे. जर पूर्णच सर्व एकदम स्लो दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी. तर हा सर्व मी टाकून घेतले आणि खाली पण सुद्धा अजून होते. म्हटलं एका ह्याच्यात शिजवल्या जाणार नाहीत, त्यासाठी मी काय केलं 2 टप्प्यामध्ये शिजवले ते. तर इथं अर्धे मी काढून घेतले आणि थोडेसे जे होते ते खाली बकेटीमध्ये ठेवून दिले. तर इथे मी सर्व चिप्स असे टाकून घेतलेले आहे आणि अजून थोडेसे काढून आणले होते. म्हटलं बसतील तेवढे टाकून द्यावे. तर याच्यात आता एवढे बसले होते. तर मी छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी चाखून बघितलं मी जसं म्हटलं. तर मीठ थोडंसं कमी वाटलं तर मी काय केलं अजून थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यामध्ये. कारण की मीठ या पदार्थांमध्ये थोडंसं कमीच पाहिजे, जास्त नाही. कारण की वाळवणीचे पदार्थ आहेत ते वाळल्यानंतर ते मीठ हे होतं त्यासाठी. तर त्याला छान अशी चिप्स टाकल्यानंतर नाही का थोडंसं 5-10 मिनटं अशी छान उकळी फुटू द्यायची पाण्याला परत एकदा जे टाकल्याच्यानंतर. तर ते जर झालं ते झाले की म्हणजे तर हाताने थोडंसं दाबून बघायचं. तर जास्त शिजवायचे नाही आहेत ते, थोडेसे असे 5-10 मिनटं हलक्या हाताने करून घ्यायचं आणि मधामधात चेकसुद्धा करत राहायचं त्यासाठी. तर ते होईपर्यंत म्हटले तर मी भाजी फोडणी देऊन घेते आणि पीठ वगैरे मी मळून ठेवलेलं होतं. चपात्या वगैरे सर्व करून घेतलं. स्वयंपाक सर्व करून घेतला, कारण की रुद्राचासुद्धा डब्बा द्यायचा होता त्यासाठी. आणि मिस्टरांच्या डब्याच्या ऐवजी मला रुद्राच्या डब्याचं टेन्शन जास्त असतं त्यासाठी. तरी तुम्ही काय केलं छान भाजी फोडणी घातलेली आहे आणि मधात रुद्राला सुद्धा टिफिनची तयारी करत होते. म्हणजे रुद्राला फ्रेंच फ्राय दिले होते टिफिनमध्ये. तर ते सुद्धा मधातल्या गॅसवर मी उकळायला ठेवलेले आहेत. म्हणजे उकळून घ्यावं आधी आणि त्यानंतर मग म्हणजे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून तळून घ्यायचे छान. तर ते सुद्धा इकडे झालेले होते, ते सुद्धा चेक केलं मी शिजले का म्हणून. आणि ते सुद्धा साईडला काढून ठेवले थंड होण्यासाठी. तर इकडं बघू शकता पाण्याला असं नक्कीच उकळी फुटलेली आहे. जास्तीत जास्त 5-10 मिनटं असं शिजवून घ्यायचं ते, जास्त वेळ नाही घ्यायचं शिजवून. आणि मी छान असं हलक्या हाताने मिक्स खालचे वर आणि वरचे खाली असं मिक्स करून घेतलं. कारण की सर्व एकसारखे शिजले गेले पाहिजे त्यासाठी. म्हणजे वाफ लावून घ्यायची अशी नाही का थोडीशी.
असे जास्त आहेत, प्रमाण जास्त आहे त्याचं, म्हणून थोडं जास्त वेळ ठेवायचं, नाही तर मग आपले कमी असले तर थोडंसं कमीच वेळ ठेवायचं. तर माझे जास्त होते त्यामुळे मी 5-10 मिनटं अशी वाफ काढून घेतली छान, आणि छान शिजवून खाली ठेवून दिलेले आहेत. बघू शकता तुम्ही, इथं उतरवून ठेवलं मी शिजल्यानंतर 5 मिनटं. तर आता वाजले आहेत 9 आणि रुद्र आताच स्कूलमध्ये गेलेला आहे. त्याचा डब्बा वगैरे दिला, स्वयंपाक वगैरे सर्व करून घेतलेला आहे मी. आता हे असं काढून घेतले आणि आता हे वर टाकून येते मी. एकदा सर्व एक एक करून टाकावं लागतं, टाकायलाच टाईम लागतं, तर त्यासाठी आधी टाकून घेते आणि त्यानंतर आता हे करते, व्हिडिओ कंटिन्यू करते. तर पटकन हे टाकून घेते आणि ते दुसरे जे आहेत ना राहिलेले ते सर्व मी हे करून देते, म्हणजे ते परत त्याच पाण्यामध्ये शिजायला ठेवते. तर चला पटकन आवरून घेते, कारण की आता 9 वाजलेले आहेत. रुद्रला आताच टिफिन वगैरे देऊन स्कूलमध्ये गेलेला आहे. तर चला पटकन आवरून घेते, टाईम झालेला आहे, 10 वाजेपर्यंत झाले पाहिजे टाकून. तर जसं की मी म्हटलं तुम्हाला, रुद्र स्कूलमध्ये गेला त्यानंतर मी हे काढून घेतले. मी शिजवून ठेवलं होतं आधीच, म्हणजे माझा 8-8:30 वाजता, 8:15-8:30पर्यंत झाले होते शिजवून वगैरे, पण थोडा वेळ मी तसेच ठेवून दिले, कारण की रुद्राचं आवरून द्यायचं होतं त्यासाठी. तर रुद्राचं आवरून देईपर्यंत ते थोडा वेळ थंड झाले, म्हणजे वाफ त्याची थोडीशी हे झाली, पण पाणी वगैरे गरम होतं त्यामुळे ते काही चिकटणार नव्हते. तर मी सगळं असे चाळणीमध्ये काढून घेतले आणि वरती घेऊन आलेले आहे. तर ते मी साडी वगैरे टाकून छान टेरेस आहे ना आधी छान झाडून घेतला, कारण की त्याच्यावर ते बसतं धूळ वगैरे, त्यासाठी छान झाडून घेतलं. त्यानंतर साडी वगैरे टाकून त्यावर चिप्स टाकायचे आहेत. तर रुद्राचं आवरून वगैरे दिले, त्यानंतर मग ते काढून घेतले आणि पाण्यातले, आणि मग वरती आले. दुसरे होते म्हणजे 2 टप्प्यामध्ये मी शिजवले, जसं की म्हटलं तुम्हाला. तर ते त्याला पाणी ठेवून आली होती गॅसवर. तर हे सर्व मला टाकण्यासाठी 11 वाजले, म्हणजे सर्व चिप्स ते खालचे शिजवून वगैरे मी काय केलं, हे सर्व टाकले आणि हे टाकेपर्यंत 10-10:15चा टायमिंग झाला होता, म्हणजे चाळणीतले आहेत तेवढे. तर हे सर्व टाकेपर्यंत ते खाली पाणी उकळलेलं होतं. तर मग खाली गेले, त्यानंतर मिस्टरांना सांगितलं होतं पाण्यामध्ये ते टाकून द्यायचे पाणी उकळल्यावर, तर त्यांनी ते करून ठेवलं होतं. तर मग मी ते थंड होईपर्यंत थोडेसे वाफ वगैरे हे करेपर्यंत मी देवपूजा वगैरे सर्व बाकीचे कामं आवरून घेतले. त्यानंतर मग 11 वाजेपर्यंत म्हणजे चिप्स, देवपूजा वगैरे हे झालेलं होतं, आणि त्यानंतर रुद्रालासुद्धा आणायला जायचं होतं 12 वाजता, त्यामुळे कामं घरातली आवरायची होती. तर मी काही जास्त व्हिडिओ शूट केला नाही खूप मोठा. तर चिप्स छान बनवून तयार झालेले आहेत, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच. आणि छान अशा पद्धतीने केले ना, म्हणजे रात्री तुरटीच्या पाण्यात भिजत घातले, म्हणजे जास्त नाही, थोडीशी तुरटी टाकायची, नाहीतर काळे पडतात. तर भिजत घातले ना रात्रीच हे करून, तर दुसऱ्या दिवशी जास्त लोड येत नाही. तर अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा. म्हणजे कशी वाटते ही रेसिपी, तर तुम्ही सांगा मला नक्कीच. तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ छोटासाच, नक्कीच कमेंट करून सांगा, आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आणि हे सुकलेले चिप्ससुद्धा मी म्हणजे जास्त व्हिडिओ शूट केला नाही, तर त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन कसे झालेले आहेत चिप्स हे. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.